एकदा युती तोडल्यानंतर आता पुन्हा पुनर्विचार नाही अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार वार केला। मुंबई तोडण्यासाठी भाजपचा मुंबई महापालिकेवर डोळा असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करत मुंबईत शिवसेनेचा आज भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे। निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य खुद्द राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। माझा विशेष कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजनांनी शिवसेना आणि भाजप यांच्या मनोमिलनाचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत। त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा काडीमोड दिखाव्यापुरता आहे का अशी शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे। राज्यसभेत नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेचा उद्धव ठाकरेंनी अंधेरीच्या सभेत खरपूस समाचार घेतला। मनमोहन सिंग यांना रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला अवगत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले होते, तर नरेंद्र मोदींनी बिनसाबणाचे बुडबुडे सोडण्याची कला अवगत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। 18 तारखेच्या जाहीर सभेत शिवसेनेचे मंत्री आपले राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। मुंबई पालिकेच्या मतदानाआधी शिवसेना दबाव तंत्राचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचं हे देखील कळतंय। राजीनामा नाट्याची कुणकुण भाजपलाही लागली असल्याचं समजतंय। त्या दृष्टीनं भाजपनं रणनीती आखायला सुरुवात केल्याची माहिती मिळते। महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर विरोधी आमदारांची संख्या 150च्या घरात पोहोचेल असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला। ते बारामतीच्या कंधेरीच्या प्रचार सभेत बोलत होते। भाजप सेनेची युती टिकावी म्हणून आपण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचं राष्ट्रवादी समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सांगितलं। ते जालन्यातल्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। आम्हाला लाथा माराल तर आम्हालाही विचार करावा लागेल अशा शब्दात जानकरांनी भाजपलाही सुनावलं। मी माझ्या कुटुंबियांच्या संपत्तीचं ऑडिट करायला तयार आहे। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबियांच्या संपत्तीचं ऑडिट करून जनतेसमोर ठेवावं असं आव्हान सोमय्या यांनी केलं आहे। मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते। या आरोपांना उत्तर देण्यासाठी सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली। काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, मात्र या यादीतून गुरुदास कामतांचं नाव वगळण्यात आलंय। कामतांना झटकू दिल्याच्या मुद्द्यावरून आक्षेप घेण्यास सुरुवात होताच काँग्रेसनं यादीच्या मसुद्यामध्ये बदल केला आणि ती यादी ही मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणच्या प्रचारासाठी लागू होईल असं स्पष्ट केलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं मुंबईतल्या 26 शिवसैनिकांची हकालपट्टी केली तर नागपुरात भाजपनं 30 बंडखोरांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलंय। नागपुरात दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरणाऱ्यांना तसंच अपक्ष लढण्याचा निर्णय घेणाऱ्या उमेदवारांना भाजपनं 6 वर्षांसाठी निलंबित केलं। पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपमधील गुंडांचं इन्कमिंग काही थांबत नाहीये। ठाणे आणि मुंबईत गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला कुख्यात गुंड मयूर शिंदे यानं भाजपमध्ये प्रवेश केला। सोमवारी रात्री पार पडलेल्या या पक्षप्रवेशाला राज्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे जातीनं हजर होते। मुंबई पालिकेचे मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक झाली। महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपात जाधव यांना दादर पोलिसांनी अटक केली। दारूच्या नशेत व्हॉट्सअॅपवरून आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडिओ कॉल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। महाराष्ट्र नवनिर्माण पक्षानं यंदा मुंबईतून तब्बल 7 उत्तर भारतीयांना उमेदवारी दिली आहे। मनसेच्या या निर्णयाची बरीच चर्चाही रंगते। मनसेत झालेली पडझड पाहता आता मनसेनं उत्तर भारतीयांबाबतची भूमिका बदलली आहे का असा प्रश्न विचारला जातोय। रेल्वे अपघात घडवून मोठी जीवितहानी करण्याचं षडयंत्र असल्याचा संशय आता दृढ होऊ लागलाय। पनवेलजवळ रेल्वेच्या ट्रॅकवर विजेचा पोल टाकल्याची घटना ताजी असताना सतत तळोजा नावडे दरम्यान रेल्वे ट्रॅकवर जिलेटिनच्या कांड्या आढळल्या आहेत। मुंबईतला मेट्रो 3 प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुढील आदेश येईपर्यंत या प्रकल्पासाठी एकाही झाडाला हात लावू नका असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत। चर्चगेट परिसरात होणाऱ्या मेट्रो 3च्या कामासाठी सुमारे 5000 झाडांची कत्तल होणार असल्याचा दावा करत स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली। सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटात जेवणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती, मात्र त्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांनी धडा घेतलेला दिसतोय। कारण नांदेडमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्यांनी केळीच्या पानावर जेवण उरकलं। शिर्डीच्या साईबाबांना इटलीच्या साई भक्तानं तब्बल 29 लाख रुपयांचा मुकुट अर्पण केला। साई दुर्गा असं या महिलेचं नाव असून साईबाबांना 855 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट त्यांनी काल अर्पण केला। या सोनेरी मुकुटावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। मुंबईतल्या वांद्रेच्या खेरवाडीत रस्त्यावर धावणाऱ्या कारनं अचानक पेट घेतला। ही आग इतकी भीषण होती की यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली।
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रुती उर्फ तिला कोब्रासोबत व्हिडिओ काढणं चांगलंच महागात पडले. दुर्मिळ कोब्रासोबतचा श्रुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली असून 5,000च्या जात मुचलक्यावर तिची सुटका झाली. झुरळानं नाकावाटे चक्क डोक्यात आत शिरकाव केल्याची घटना चेन्नईत घडली. एका 42 वर्षीय महिलेला डोळ्यांच्या मागे काही हालचाल होत असल्याचं जाणवलं. तपासणीनंतर डोक्यात चक्क झुरळ असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टर M.N. शंकर यांनी 45 मिनिटे यशस्वी शस्त्रक्रिया करत डोळ्यातून झुरळाला जिवंतपणे बाहेर काढला. दरम्यान महिलेची प्रकृती चांगली आहे. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या 2 कारवाईत 40 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं. मस्कतहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबईला आलेल्या विमानातून 3 आरोपींनी प्रत्येकी 10 तोळे सोन्याची 4 बिस्किटं आणली होती. तर दुसऱ्या घटनेत कुवेतहून मुंबईमध्ये आलेल्या विमानात 1 किलो सोन्याचे 2 तुकडे जप्त करण्यात आले.